भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या नागदेवतेची पूजा आपण केली तरी आपल्यावरती शंकराची विशिष्ट अशी कृपा होतेच आणि आपल्या कुंडलीत जर कालसर्पदोष असेल तर तोही कमी होतो नागदेवतेच्या पूजेने. तर नागपंचमी दिवशी आपण वर्षातून एकदाच ही पूजा करतो. तर ह्या वर्षी 2026मध्ये नागपंचमी आणि श्रावण सोमवार दोन्ही सण एकाच दिवशी आलेले आहेत. तर आपल्याला दोन्हींचीही पूजा करायची आहे. तर नागदेवतेची ही पूजा करायची आहे आणि शंकराच्या पिंडीलाही आपल्याला अभिषेक घालून शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर दोन्ही पूजा आपण एकाच दिवशी करायच्या आहेत. वर्षातून एकदाच हा दिवस येतो की ज्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करत असतो. नागदेवतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एकच दिवस असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याकडे विशेष अशी पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि प्रत्येक सणाचं वेगळं फलप्राप्तीही सुद्धा आपल्याला होते. तर असं मानलं जातं की आपण जर नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, वर्षातून एकदा त्यांची पूजा केली तर आपल्या परिवारामध्ये कधीही सर्पदंश कोणालाही होऊ शकत नाही, अशी मान्यता आहे आपल्याकडे. तर तुमच्याकडे जर वारुळ असेल, तुम्हाला वारुळाला जाता येत असेल तर तिथंही जाऊन तुम्ही अशा पद्धतीने पूजा करायची आहे. आणि घरामध्ये हा जो जिवितीचा फोटो आहे, तर काही भागांमध्ये तर बघा हा फोटो श्रावण महिन्याला सुरुवात झाली की हा देवाच्या बाजूला लावला जातो आणि श्रावण महिना संपल्यानंतरच हा फोटो काढला जातो. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर पाट घ्यायचा आहे, पाटावरती कापड अंथरून घ्यायचं, अगोदर दिवा लावून घ्यायचा, दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं, दिव्याला नमस्कार करायचा. अग्निदेवाच्या साक्षीने आपल्याला पूजेची सुरुवात करून घ्यायची आहे. आता कोणत्याही पूजेची सुरुवात करताना अगोदर गणपती बाप्पांना स्थान देतो. जर तुम्ही देवघराच्या बाजूलाच करत असेल तर तिथं अगोदर देवपूजा आपली झालेलीच असते. तर सकाळी अगोदर देवपूजा करून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही पूजा मांडायची आहे. असं व्हायला नको की देव पारोशी आणि आपण हीच पूजा करायला लागलो. तर अगोदर देवपूजा करून घ्यायची. तिथं देवपूजेत तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केलेली असते तर मग इकडे गणपती बाप्पांची स्थापना नाही केली तरी चालते, किंवा मग तुम्ही बाजूला किंवा दुसऱ्या ठिकाणी मांडत असाल तर तुम्ही तिथं अशी गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना केली तरी चालते. तर गणपती बाप्पांना अगोदर अभिषेक घालून घ्यायचा पाण्याने, नंतर कच्च्या दुधाने आणि नंतर पाण्याने. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत अभिषेक घालून घ्यायचा. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं, दुर्वा असतील तर त्या वाहून घ्या. नंतर आपल्याला हे रांगोळीने किंवा तांदळाने असे नागोबा काढून घ्यायचे आहेत. तर नागोबा, त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं वंशावळ असं काढलेलं आहे. तर तुम्ही कागदावरती पण काढून त्याची पूजा करू शकता किंवा असं पाटावरती काढलं तरीही चालतं. तुमच्याकडे जर पांढरी फुलं असतील तर तेही अर्पण करून घ्या. आपण जे काढलेले आहेत तांदळाने नागोबावर त्यांना हळदी कुंकू अक्षदा चंदन असं अर्पण करून घ्यायचं, फूल वाहून घ्यायचं. आणि हा जो फोटो लावलेला आहे तर त्या फोटोलाही आपल्याला हळदी कुंकू चंदन व्हायचं आहे. कापसाचं वस्त्रमाळ करून घेतलेलं आहे तर ते पण त्याला घालून घ्यायचं. आणि दोरा असतो तो पांढरा दोरा पिवळा करून घातला जातो. तर हा दोरा आहे तो आपण पंचमी दिवशी आपल्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये घालतात बघा. तर तो दोरा आपल्या घरामधील सगळ्या व्यक्तींच्या हातामध्ये असा घालून घ्यायचा. आणि लाह्यांचा मान असतो, लाह्या आणि दूध. तर पंचमी दिवशी आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात, पुरणाचे दिंडे बनवतात. तर त्याचाही नैवेद्य दाखवायचा असतो. तो नैवेद्य दाखवून आल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो. सकाळी तुम्ही जर वारुळाला जाऊन पूजा करून येऊ शकत असाल तर तिथं जाऊन अगोदर पूजा करून यायची आहे आणि नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. जर तुमचा श्रावण सोमवार असेल तर त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळीच उपवास सोडायचा आहे, सोमवारी संध्याकाळी. आणि तुम्ही श्रावण सोमवार करत नसाल तर मग तुम्ही सकाळी पूजा करून झाल्यानंतर उपवास सोडू शकता. तर अगदी साधी आणि सोपी अशी ही पूजा आहे. नागदेवतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्याला, मनोभावे पूजा करून घ्यायची, धूप दीप लावून घ्यायचं, कापूर आरती करायची. अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची, नंतर नागदेवतांची आरती करून घ्यायची. जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो दाखवून घ्यायचा. दुधाचाही नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे. पंचमी आणि सोमवार, श्रावण सोमवार एकाच दिवशी आलेला आहे, त्यामुळे दोन्हीही पूजा आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला शंकराच्या पिंडीला मंदिरामध्ये जाऊन जर अभिषेक घालता येत असेल तर तिथं जाऊनही तुम्ही करू शकता, किंवा जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही घरामध्येच तुमच्या घरामध्ये जे काही शंकराची पिंड आहे तर त्याला अभिषेक घालून छान अशी पूजा करू शकता. मंदिरामध्ये गेली की तिथली थोडी मंदिरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळे त्याचं फळही तेवढ्याच प्रतीने प्राप्त होतं. पण जमत असेल तर जाऊन करा, नसेल तर नाही, घरामध्ये आपण जरी केली तरीही चालते. शेतकऱ्यांना शेताच्या
संरक्षणासाठी बघा नागदेवतेची फार मदत होते. तर या दिवशी बघा नागपंचमी दिवशी शेतामध्ये कोणतंच काम केलं जात नाही, जसं की नांगरणी किंवा कोळपणी असं कोणतंही काम ना या दिवशी थांबवलं जातं. नागदेवतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी हे काम बंद ठेवतात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. अनंतादी नागेभ्यो नमः, अनंतादी नागेभ्यो नमः असा हा मंत्र म्हणत आपल्याला ही पूजा करायची आहे. तर अगदी साधी आणि सोपी अशी ही पूजा मांडणी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये होते, याला जास्त वेळही लागत नाही. तर तुम्हाला जर वारुळाला जाता येत नसेल तर तुम्ही घरामध्येच अशी साधी सोपी पूजा करून नागपंचमी साजरी करू शकता. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.